कोकण म्हणजे नक्की काय हो? कोकणात जशी माणसात माणुसकी जपली जाता, तशाच प्रकारे हायचो शेतकरी निसर्गाशी तादात्म्य संसाधून असा. वेगवेगळ्या पद्धतीने हायचो माणूस निसर्गाची पूजा करीत इलो. ही रूढी, ही परंपरा अगदी प्राचीन काळांपासून चालत इलेली असत. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रशांत आणि आपल्या कोकण एक्सप्रेस 07 चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. निसर्गाशी तादात्म्य साधना म्हणजे काय? पूर्वीपार घडत दिलेले आपल्यावरचे संस्कार, चालीरीती, सामाजिक एकोप आणि निसर्गावरचा प्रेम अबाधित ठेवण्यासाठी पूर्वीपार गावागावात देवालयांची आणि देवरायांची स्थापना करण्यात आली. आज आपण अशाच एका गावातील आहोत ज्याचं नाव हा आयनल. म्हणजे माझ्याच गावाच्या शेजारील असलेला आहे हा गाव आणि त्या गावाच्या डोंगराच्या कुशीत असलेल्या नागेश्वराचं मंदिर पाहण्यासाठी आपण आज इलाव. मुंबई गोवा हायवेवर असलेल्या नांदगाव तिट्यावरून अवघ्या 12 किलोमीटरवर असलेल्या या मंदिर निसर्ग समृद्धतेने नटलेला असा. 2006-07 या साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. या मंदिराचा इतिहास हजारां वर्षांपूर्वीचा असा आणि त्याचे धागे पांडव काळात जोडलेले असत. चारही बाजून असलेले डोंगर आणि पाठीमागे बारमाही वाहणारी नदी यामुळे मंदिराच्या आकर्षणात अजूनच भर पडता. या मंदिरात नागेश्वराचं प्रतीक म्हणून लिंगाची स्थापना केलेली असा. आईचे पुजारी असलेले गुरव नित्य नियमाने या मंदिरात पूजा करतात. देवळाच्या खांबांवरती श्री गणेशांची तशीच इतर देवी देवतांची चित्र कोरलेली असत. भगवान शंकरांच्या गळ्यात असलेला सर्प म्हणजे नाग आणि भगवान शंकरांच्या लिंग स्वरूपात पूजा केली जाता. जगाच्या पाठीवर निसर्गाविषयी असलेला कुतूहल, प्राण्यांवरचा प्रेम ह्या कोकणातच तुमका जास्त करून पाहू मिळत. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन असल्यामुळे हाय आपल्या पांडवकालीन घडीव मूर्ती पाहूक मिळतील. आपल्याकडे गायी, नागदेवता, वटवृक्ष, पिंपळाचे वृक्ष, तुळस यांका देवांसमान मानलेला आणि ही संस्कृती आपण जपताव याचा माका अभिमान हा. इकडे असलेल्या शांततेमुळे आणि भक्तिमय वातावरणामुळे मन अगदी स्पंदित झाला. मनाक शांती देणारा आणि निसर्गरम्य असलेल्या ह्या मंदिरात तुम्ही अवश्य भेट द्यावा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.